गाईज आज मला मन झालंय मासा खायचं, तर मी आज फटाफट गेलो आणि एक मासा घेऊन आला जो की आहे वाम. जो मासा आमच्याकडे खूप जास्त महाग आहे. किती जास्त महाग आहे, 900 रुपये किलो आहे. तर मी एवढ्या 900 रुपयाचा नाही आणलाय, मी कमी पैशात आणलाय, थोडा कमी याचा आणलाय. 350 रुपयाचा आणलाय मी मासा आणि त्याचसोबत मी दही पण आणलंय. तर आता फटाफट आम्हाला मासे बनवू. असं झालं आमच्याकडे लसूणच नव्हतं, मी आता लसूण सोलतो. पहिले लसूण सोलायचे कामं माझ्याकडे असतात. 10 मिनटं 15 मिनटं लसूण सोलून मी फायनली एकच लसूण सोललाय, कारण की मला जमत नाही एवढं. मीच करतोय हे काम, पण आपण लागलोय मासे बनवायला आणि मी स्वतःहून मासे धुतोय, कारण की माझा कॅमेरामॅन झाला राग भरलेला आहे. त्या कॅमेरामॅनला काय आलंय काय माहिती. आता मला सगळं करावं लागणार आहे गाईज. तर फायनली गाईज सगळ्या गोष्टी मी काढून ठेवलेल्या आहे. आता मी मासे व्यवस्थित धुवून घेतले. हा आहे वाम मासा, 310 रुपयाला एवढासा झालेला आहे आपल्याला. आणि फटकेन लिंबू कापतो, लिंबू पिळतो. खूपसं माझा हात नको कटायला. माझ्याकडे लिंबू पण कापला जात नाही, मागून ना. ओके गाईस, पटकन आपण लिंबू पिळू. काय त्याचं बिया गेला तर गेल्या. तर फायनली गाईस आपण फटाफट मसाला टाकू. आणि धना पावडर आपण 2 चमचे टाकलेली आहे. थोडं 1 चमचा त्यानंतर मसाला टाकला आहे. थोडी हळद टाकलेली आहे. थोडी मिरची टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे गाईस. फटाफट आपण या गोष्टी टाकून घेऊ आणि त्याला. आणि एक गोष्ट मिस झाली आपल्याकडनं की, तर फायनली एक गोष्ट मिस झाली, जिंजर गार्लिक पेस्ट की आपण पहिले बनवू. ते दळतोय बरोबर झाली काही काय माहिती नाही, तेच झाली बरोबर. आपल्यालाच करावं लागतं. अच्छा. की आपल्याला जेवण बनवायला कोणी नाहीये सध्या. ओ आहे पण ते काय कामाचं नाही आहे. अच्छा. नंतर ते भात पोळी अंडा करी खाणार आहे, ते कोण बनवणार आहे? ते पण मीच बनवणार आहे. मी अंडे शिजवायला पण टाकले गाईस. हा ना. तर आपण तेल वापरणार आहे मस्टर्ड ऑइल, कारण की आपण बाकीचं तेल नाही वापरणार. मस्टर्ड टाकू थोडंसं आणि आपण आता त्याला मॅरिनेट करून घेऊ. थोडंसं खाली सांडतं माझ्याकडनं, कारण की मी लहान आहे अजून त्या गोष्टीसाठी. असा व्यवस्थित मॅरिनेट झालं आहे बघा गाईस. किती व्यवस्थित मॅरिनेट झालं आहे, किती परफेक्ट मी मासे बनवलेली आहे. आता बघा तुम्हाला दाखवतो. आता हे मॅरिनेट करून आपण 15 मिनटं ठेवूया असंच. तर गाईस फायनली 15-20 मिनटं आम्ही थांबलो होतो मॅरिनेट करून. हा रवा घेतला आहे आम्ही प्लेटमध्ये. या रव्यामध्ये आम्ही हे टाकणार मासे आणि ते व्यवस्थित झाल्यानंतर याच्यात टाकणार. याच्यात थोडं तेल टाकू. तेल गरम करायला टाकलं आहे मी, थोडं तेल टाकलं आहे मी. आता आपण एक पहिला मासा घेऊ. जर तेल गरम होतं आहे, पहिला मासा घेऊ. त्याला असं रव्यामध्ये भिजू. रव्यामध्ये चांगलं भिजवा त्याला. तुम्ही कोणी माझं बोन करू नका, कारण की मी काही मोठा शेफ नाही आहे. मी फक्त टाइमपास म्हणून करतोय खायला, कारण की मला कोणी खायला दिलं नाही आज. काही एक साथ 4-5 मिनिट टाकू आपण, असं मला सांगण्यात आलंय. तसं मला सांगतो तसं मी करतो. आपलं तेल तापलंय आणि मी सगळे व्यवस्थित कोट करून घेतलेले. ओके, आता आपण 1 बाय 1 एक पीस टाकू. खूप छोटे. हा चटका बसला. चटका बसला गाईस. चटका तर थोडा बसणार आहे. हो बाजू मी करते, थांबा. नाही बास नका टाकू आता. थोडा चटका बसतो गाईस, थोडा चटका बसतो. थोडा चटका बसल्याशिवाय मजा पण येत नाही गाईस. फायनली आपले थोडेफार तळाले आहे. आपण त्याला आता उलटं करू. मी काय एवढा स्किलफुल नाही आहे, मी एकच उलटं केले. बाकी कोणतरी मला मदत केलेली आहे कॅमेरा मॅक्सच्या बाईनी. तर आपण त्याला पटापट थोडंसं शिजू देऊ. त्यानंतर हे शेवटचे उलट टाकू. असे काहीतरी आपले मासे तयार करतोय आपण गाईस. मला आज खायला काही भेटलं नसतं, त्यामुळे मी स्वतःहून मासे तयार करतोय. तर गाईस फायनली आपलं मासे तयार झाले. आता आपण त्याला घेऊया आणि खाऊया. बघूया कसे झाले कसे नाही. मला तर असं वाटतं, मी थोडासा एक बाईट खाल्ला, असं वाटतं थोडंसं मीठ कमी असेल, कारण की मी मीठ टाकताना कंजूसी केली. कारण की मासे समुद्रात असतं, त्यामुळे त्याला मीठ असतं थोडंफार. तर फटाफट आपण खाऊया आणि बघूया. काहीच मी माझा बनवलेला मासा खातोय आणि तो खरंच खूप छान झालेला आहे. जेवढा पण वाईट नाही झाला आहे, मी बनवला आहे. तर असंच तुम्हाला काही खायचं असेल तर मला सांगा, कमेंट करा. मी तुम्हाला बनवून खाऊ घालतो आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय.